नमस्कार. संविधानावर बोलायचंय आणि एमजीएम युनिव्हर्सिटीनं हा संविधानाचा संवाद आयोजित केला. त्याबद्दल पहिल्यांदाच कदम सर गप्पा मारायच्या. आता गप्पा मारायच्या तर डायसची तरी गरज आहे नाही. गप्पा मारायच्या मग मी साधा सोपा एकदम सोपे सोपे काही प्रश्न विचारले तर चालतील? चालतील ना? माझा पहिला प्रश्न असा आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर इथं बसलेल्या सगळ्यांचं एकसारखं येईल. सगळ्यांचं. प्रश्न असा आहे, आपण कोण आहोत? माणसं. बरोबर. कोण आहोत आपण? माणूस आहोत सगळेच. बघा, पण कधी कधी तुमच्या घरात, तुमच्या शाळेत, गावात हे तुम्हाला सुद्धा आणि खुर्चीवर बसलेल्या सगळ्यांना सुद्धा असं म्हटलं गेलं असेल, जरा माणसासारखं वागतो. म्हटलं गेलंय का? मग आता माणूस असून माणसासारखं वाघ असं सांगावं लागत असेल तर माणूसपणाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलोय का? तुम्हीच नाही म्हणताय, मी अजून काही म्हटलेलं नाहीये. आता माणूसपणाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलो नाहीये, तिथं पोहोचूयातच, माणूस बनूयातच, पण पुन्हा एकदा देशाचा विचार करून, देशाच्या भूभागाचा विचार करून पुन्हा त्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण कोण आहोत? कोण आहोत? माणसं झालं की ते माणूसपणा टप्प्यापर्यंत पोहोचला नाही म्हटलात. कोण आहोत? भारतीय. बरोबर. सगळे भारतीय सगळे. मग म्हणजे मला सांगा, तुमचा जन्म कुठं झाला? तुम्ही राहताय कुठं? खाताय कुठं? शिकताय कुठं? हे सगळं भारतात करताय. तो भारत देश एका पुस्तकावर चालतो म्हणे. कुठल्या बरं? तुमच्यापैकी किती लोकांनी ते संविधान हातात घेऊन पाहिलेलं आहे? हातात घेऊन पाहिलेलं आहे संविधान नावाचं पुस्तक? बरेच आहे. इथं सर पहिलं असं ठिकाण आहे की जिथं एवढे हात वरती झालेत, बाकीच्या ठिकाणी हात खालीच असतात. आता पुन्हा ज्यांनी बघितलं नाही, ज्यांनी हातात घेऊन पाहिलं नाही, त्यांनी स्वतःला प्रश्न विचारूया, आपला जन्म कुठं झालाय? आम्ही राहतोय कुठं? खातोय कुठं? नुसतं खातो नाही, खातोय कुठल्या देशाचं? एवढं सगळं ज्या देशाचं करतोय ते संविधान कमीत कमी एकदा तरी तुमच्या हातात असायला पाहिजे का नाही? एकदा तरी बघायला पाहिजे का नाही? काय कराल? सोमवार पासून, सोमवारीच, आज शनिवार आहे ना, काय कुठला वार? आज सोमवार. उद्या गेल्या गेल्या शाळेमधल्या शिक्षकांच्या मागं लागा आणि त्यांना म्हणाल की हे संविधान मला बघायचं आहे. का तुमचा जन्म असा जायला पाहिजे? जन्माला आला या देशात, राहतो या देशात, खातो या देशाचं, आणि हे पुस्तकच आजपर्यंत हातात घेतलंच नाही, असा जन्म जायला पाहिजे का तुमचा? आता हे पुस्तक थोडं बाजूला ठेवतो, पण तुम्ही असं काहीतरी बघितलंय बघा, आम्ही भारताचे लोक वगैरे, असं काही बघितलंय का? असं काही बघितलंय का? बघितलंय? कुठं कुठं बघितलंय? शाळेच्या पुस्तकात. अजून कुठे? संविधानात बघितलंय. अजून गावाच्या चौकात चौकात पण लावायला लागले. बघितले ना? म्हणजे बघा, मराठीचं पुस्तक होतं त्यावेळेला कुठल्या भाषेत होतं? मराठीत होतं. हिंदीचं पुस्तक असताना, इंग्रजीचं पुस्तक असताना, गणिताचं पुस्तक असताना, गणिता. माझा सोपा प्रश्न आता पुढचा आहे, ही एकूण किती वाक्य आहेत? पटकन मोजून सांग. धर आता, पटकन मोजून सांग, ही एकूण किती वाक्य आहेत? शब्द नव्हे, वाक्य किती आहेत? शब्द नव्हे दीदी, वाक्य किती आहेत? सेंटेन्स कितने हैं? चौदा. इथं 14 आलंय. पुन्हा इथं दुसरं कोण सांगेल? पटकन मोजून सांग. 17. 17. इकडे 17 आले, तिथं 14 आले. बघा, 3 पटकन वाढली एकाच पानावरची. मला सांगा, वाक्य कशाला म्हणतात? सेंटेन्सला वाक्य म्हणतात. बरोबर. त्या वाक्याच्या शेवटी काय असतो? पॉइंट असतो, पूर्णविराम असतो. मग आता मोज बघूयात, पूर्णविराम किती आहेत? 2 आहेत. कुठे आहे बरं 2? किती किती?
पूर्णविराम एक आहे तर वाक्य किती 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 वाक्यांचं आहे? हे संविधानाचं प्रास्ताविक किती वाक्यांचं आहे? कधी समजलंय? एवढी वर्ष आम्ही या सगळ्या संविधानाला म्हटलंय, पाठ केलंय, फक्त एक वाक्य आहे हे कधी समजलंय? कारण आम्ही त्याच्याकडे तसं बघितलंच नाही. मग आता मला सांगा, हे एक वाक्य तुमच्या सगळ्यांच्या पुस्तकात का आलं? हे एक वाक्य शाळेच्या भिंतीवर का आलं? असा स्तंभ लावून त्याच्यावर का लिहावं असं वाटलं? काय आहे एका वाक्यात? फक्त आता सर एक विनंती आहे, हे एक वाक्य जे इंग्लिश मधलं आहे ते जुनं आहे. त्याच्यामध्ये दोन महत्वाचे शब्द, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, आणि त्यासोबतच एकात्मता, हे तीन शब्द इंग्लिशच्या प्रास्ताविकेमधले मिसिंग आहेत. ज्याच्यावर सगळा वाद चाललाय ना आता जगदेशभर, समाजवादी, सोशलिझम आणि सेक्युलरिझम, हे दोन शब्द मात्र तिथं गायब झाले. कारण ती ओरिजिनल आधीची प्रास्ताविका होती ना, पहिली, ओरिजिनल नाही पहिली, त्या प्रास्ताविकेच्या प्रत आपण तिथं लावले. ते दोन शब्द लवकरात लवकर ऍड करायला पाहिजे. या दोन्ही प्रास्ताविका, इंग्लिश मधली पुढची आणि मागची, मराठीमध्ये आहेत. काय मी म्हटलं कळलं? तिथं नसलं तरी आपल्या वागण्यात जगण्यात ते यावं, आणायला पाहिजे. आता मला सांगा, हे एक वाक्य तुमच्या सगळ्या ठिकाणी आलं कारण या एका वाक्यात सांगितलंय मी कोण आहे, माझा देश कसा असेल, देशातल्या लोकांना काय मिळालं पाहिजे आणि देशातल्या लोकांनी काय करायचं आहे, एवढं सगळं सामावलंय किती वाक्यात? एका वाक्यात फक्त. मग त्या एका वाक्याला समजून घेऊया का? आता झालंय का? काय झालंय बघा, गेल्या 75 वर्षात या संविधानाबद्दल बऱ्याच लोकांनी बोलण्याचा प्रयत्न केला, लिहायचा प्रयत्न केला, पण सन्माननीय वगळता बऱ्याच लोकांनी तांत्रिक भाषेत, भाषणाच्या भाषेत केलं. आणि मग आपल्याकडं आजही त्या संविधानाचा गाभा लोकांच्या पर्यंत पोहोचला नाही. म्हणजे उदाहरणासाठी सांगतो, शेताच्या बांधावर एखादी आई राबायला बसली, कळते ना माझी भाषा? शेताच्या बांधावर खुरपण करायला लागल्या, आणि खुरपण करायला लागल्या. खुरपण करत असताना मी तिच्याकडे गेलो आणि म्हटलं, भारतीय संविधानामध्ये एवढी एवढी कलम आहेत, भारतीय संविधानामध्ये एवढी घटना दुरुस्त्या होतात, असं म्हटलं तर काय करेल ती? खुरप घेऊन मागे लागेल की? तिला संविधान सांगायचं असेल तर मला म्हणावं लागेल, सुंदर माझं जात ग फिरत बहुत, ओव्या गाऊ कौतुकात गाऊया संविधान. आता लागेल का माग? गाऊया संविधान, बोलूया संविधान, वाचूया संविधान ग वाचूया संविधान. लागल का आता खुरप घेऊन माग? आता म्हणाल याच्या पुढचं काहीतरी सांग, होय की नाही? तुमच्या घरात लहान बाळ आहे, त्या बाळाला संविधान सांगायचं असेल तर कलम सांगून चालणार आहे? आर्टिकल? मग घटना दुरुस्ती? त्याला सांगावं लागेल, अबडक तबडक घोडोबा, घोड्यावर बसलाय लाडोबा, लाडोबाचा देश चालवतोय कोण? संविधान. आणखी कोण? या भाषेमध्ये आपण संविधानाचा, या भाषेमध्ये आपण संविधान आणायला पाहिजे, संविधानाचा आशय आणायला पाहिजे. आपण पण तसा प्रयत्न करूया का? आता करूयात? अरे बाबांनो, करूयात का? मी एकटाच बडबडून जायचंय का? नाही. जायचं असेल तर युट्यूबवर बघा, मला बोलायचं असेल तर दोघांनी बोलायचं, आणि बाजूच्याशी बोलायचं नाही, माझ्याशी बोलायचं. सुरू करूया? आपण सुरुवात करूया याचे एका अभंगानं, चालेल? पण अभंग गायचा आहे, पहिलं सांगून ठेवतो. ज्याचा चांगला आवाज असतो त्याला काय म्हणतात? सिंगर म्हणतात. त्या सिंगर जवळ असतोय चांगला गळा, बरोबर की नाही? चांगला गळा असतोय म्हणून त्याला चांगलं गाणं म्हणता येतंय. माझ्याजवळ हाय नरड, त्याच्यामुळं माझ्याकडनं चांगल्या आवाजाची अपेक्षा करायची, चांगल्या सुराची अपेक्षा करायची, चांगल्या तालाची अपेक्षा करायची, चांगल्या चालीची अपेक्षा करायची, चांगल्या शब्दाची अपेक्षा करायची नाही. सोबत म्हणूयात, भारताचा प्राण आहे संविधान, भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई घेई, तयाला जाणून घेई
येई, दयाला जाणता जाणशी स्वतःला, मोठ्या वाचा रे जरा, दयाला जाणता जाणशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई, देश ना राजाचा ना एका धर्माचा, आता हा सर्वांचा सर्वांसाठी, होते ते सारे वेगवेगळे मी, आता झालो आम्ही भारतीय, भूमी जरी तीच भूमिपुत्र तेच, नाते हे नवेच निर्मिले, स्वामी म्हणे याची करू नका पूजा, कशाची पूजा करू नका? संविधानाची. मला सांगा, तुमच्या घरामध्ये वीज आली? कुणी आणली? कशामुळे आली? वीज घरात कशामुळे आली? कशानं? वायरनं आली. वा, सरकारमुळे. सरकारला कुणी सांगितलं की याच्या घरामध्ये वीज पाठवा? संविधानामुळे. म्हणजे वीज कशामुळे आली? तुमच्या घरामध्ये पाणी आलं? पाणी कशामुळे आलं? तुमच्या घरातली मुलं शाळेत शिकायला जातात, ते शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे असं कोण म्हटलं? म्हणजे शिक्षण कशामुळे आलं? संविधानामुळे. तुमच्या दारात रस्ता आला, ते कशामुळे आला? मग तर तुमच्या घरात आली असेल, पाणी आलं असेल, दारात रस्ता आला असेल आणि घरातल्या मुलांना शिक्षण आलं असेल, ते सगळं कशामुळं? मग याला तर पूजायला पाहिजे का नाही? पाहिजे का नाही पूजायला? होय. कसं कसं पूजायचं? हळदी कुंकू लावून, अगरबत्ती लावून पूजायचं. म्हणजे काय करायचं? अरे बाबांनो, स्वामी म्हणे याची करू नका पूजा, याची पूजा करायची गरज, हे पूजायचं पुस्तक. पण तरी पण 26 नोव्हेंबरला आम्ही याला हार घालतोयच, फुलं लावतोयच. स्वामी म्हणे याची करू नका पूजा, सांगा एक तुझ्या अर्थ याचा. याचा अर्थ आम्हाला एकमेकांना सांगायला पाहिजे आणि आधी समजून घेतला पाहिजे. मी माझ्या पुढच्या पूर्ण सेशन मध्ये या एकही कलमाचा अर्थ तुम्हाला सांगणार नाही आहे. कोण बसला असेल इथं की आर्टिकल समजतील? नाही समजणार, ते तुमचं मी बघायचं. मी एवढ्या तुमच्याशी जेवढा वेळ बोलणार आहे त्याच्यामध्ये आपण तपासून बघणार आहोत की आमच्या जगण्याचा भाग आहे की नाही. आणि याची सुरुवात मला आता प्रश्न पडलाय की इथं भारूड करावं की सरळ सरळ गप्पा माराव्यात? काय करावं, भारूड करू की गप्पा? गप्पाच. भारूड कुठं जायचं आता? मी भारुडात. भारुडात पण गप्पा आहे. सुरू दोन्ही करूया. मग आता भारूड म्हणायचं असेल तर सोबती लागतात, तर सोबतीला कोण आणलेलं नाही मी, मला साथ कोण देईल? अरे कळतंय का मी काय बोलतोय ते? हा, साथ कोण देईल? तुम्ही. सुरू करूया. माझ्या या देशाला इंग्रजांनी छळलं, अन्याय अत्याचार करून सारं हित गिळलं, अन्याय अत्याचार करून सारं हित, अशी साथ द्यायची. हा, मी म्हटलं माझ्या देशाला इंग्रजांनी छळलं, अन्याय अत्याचार करून सारं हित गिळलं. हित गिळलं म्हणजे नेमकं काय केलं? बघा, मला सांगा, शिवाजी महाराज कुणाचं? आमचं. आता शिवाजी आमचं म्हटलं, शिवाजी तलवार कुणाची? आमचीच. आता ती आमची तलवार हाय कुठं? लंडनला. बघा, शिवाजी आमचा, तलवार आमची हाय. या देशात कोहिनूर नावाचा हिरा होता. कुणाचा? आमचा. आता कुठं आहे? कोहिनूर हिरा आमचा हाय. या देशात कापूस पिकायचा, कापूस पिकायचा इकडं, कापूस पिकायचा इकडं, घेऊन जायची तिकडं, त्याची बनवायची कापड आणि विकायची इकडं. कमी दरात की जा दरात? म्हणजे या देशातला पैसा, अडका, साधन संपत्ती, महत्वाची साधनं कुठं घेऊन गेल्या? त्याला मी म्हणतो इथं गिळलं. होय की नाही? आता तो ताजमहाल फक्त उचलता आला नाही म्हणून ठेवलाय. तो जर उचलता आला असता तर कुठं दिसला असता? महामानव क्रांतिकारक स्वाभिमानानं जाग झालं, स्वातंत्र्यासाठी लढू लागलं. 47 ला इंग्रज पळालं, भारताला स्वातंत्र्य
मिळालं. कधी मिळालं बरं? 1900. नक्की का? 2014 नाही ना? हे स्वातंत्र्य त्या इंग्रजांनी आपल्याला भीक म्हणून दिले ना? इंग्रजांनी भीक म्हणून दिले ना आपल्याला? नाही. मग कसं मिळालं? नक्की? ते करारावर आहे ना 99 वर्षाच्या. स्वातंत्र्य 99 वर्षाच्या करारावर आहे ना? हे स्वातंत्र्य आपल्याला जे मिळालंय ते 99 वर्षाच्या करारावर आहे. आता 75 झालेत. 100 झाले की ते परत येणार आहेत. नाही? नक्की का? खरोखर? बर सर, मला सांगा यातल्यापैकी कुणाकुणाला पद्मश्री मिळालाय? कुणालाच नाही? मला खूप भारी वाटलं की आम्ही ज्या कॅम्पसमध्ये आलोय त्या कॅम्पसमध्ये एकाही विद्यार्थ्याला पद्मश्री नाही. तरी सुद्धा हे सगळे जण म्हणतात की देशाला स्वातंत्र्य 1947 ला मिळालं आणि ते 99 वर्षाच्या करारावर नाही तर कायमस्वरूपाचं. मला तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. कारण जिला आम्ही पद्मश्री दिला ती कंगना राणावत म्हणते की हे स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालंय. हा अपमान आहे या देशातल्या स्वातंत्र्यवीरांचा. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्राणाची बाजू लावली या सगळ्यांचा. त्याच्या सोबतच एक दुसरी लल्लन टॉपच्या एका सेशन मध्ये म्हणते की 99 वर्षाच्या करारावर मिळालंय. मेरे पास प्रमाण है इसके. आता मला भारी यासाठी वाटलं की जिला पद्मश्री मिळालाय तिच्याजवळ तिनं स्वतःचा मेंदू वापरत नाही, पण ही सगळी मुलं आपला आपला मेंदूचा वापर करतात आणि त्याला चांगलं काय आणि वाईट काय, खरं काय, खोटं काय हे समजतंय. याबद्दल मला खूप भारी वाटलं. स्वातंत्र्य मिळालं पण जगतोय का? मी म्हटलं स्वातंत्र्य मिळालं पण जगतोय का? म्हणजे कुणी या देशात काय खायचं, काय कसं राहायचं, कोणती कपडे घालायची, कोणते चित्रपट काढायचे, कोणती चित्र काढायची, स्वातंत्र्य जगतायत? हो म्हणत असाल तर आपण 75 साजरी केली ना? दादा माझ्याशी बोलायचं. इकडे दादा, माझ्याशी बोलायचं. हा, आपण 75 साजरी केली आणि 3-3 दिवस घरावर झेंडे लावले, होय की नाही? आणि त्याच वेळेला राजस्थानमध्ये इंद्र मेघवाल नावाचा मुलगा मुख्याध्यापकांच्या केबिन मध्ये गेला आणि त्यानं पाण्याच्या माठाला हात लावला म्हणून त्याला इतका मारला की त्यात त्याचा जीव गेला. पाण्याच्या माठाला हात लावण्याचं स्वातंत्र्य. पुन्हा त्याच राजस्थानमध्ये मिशा वाढवल्या म्हणून ठेचून मारलं गेलं. गुजरात मध्ये लग्नाची वरात घोड्यावरनं का काढली म्हणून ठेचून मारलं गेलं. आणि आम्ही जे पुरोगामित्व महाराष्ट्र म्हणतोय याच महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या जातीतच प्रेमविवाह केला म्हणून भावानं बहिणीला कापून काढलं. कुठाय जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य? म्हणून म्हणतोय आम्ही स्वातंत्र्य जगलंच नाही कारण संविधान समजलं नाही. संविधान समजलं नाही दादा, संविधान समजलं नाही. काय म्हणतोय मी? आम्ही स्वातंत्र्य जगलं नाही कारण आम्हाला काय समजलं नाही. आता संविधान म्हणजे काय बघा. तुम्ही या शाळेला कधी पण येत असाल, कुठल्या पण वेळेला येत असाल शाळेत, कुठल्या पण वर्गात जाऊन बसत असाल, कुठल्या पण ड्रेस घालत असाल कधी पण. मग कुठलेही शिक्षक कधी येऊन काही शिकवत असतील. मग काय आहे तुमच्या शाळेत? रूल्स आहेत, बरोबर? आणि तसेच रूल लिखित असतील, लिखित नाहीत पण अलिखित स्वरूपाचे तुमच्या घरात आहेत, तुमच्या गावात आहेत. मग साधी शाळा चालवायची असेल तर काय लागतात? मग एवढा मोठा देश चालवायचा लागणार की नाही? त्या नियमांच्या आराखड्याला म्हणायचं कळले? आता त्या संविधानातला पहिलं मूल्य आपण समजून घेतोय स्वातंत्र्य. काय बरं? या स्वातंत्र्याची किंमत काय बरं? बघा तुमच्याजवळ तुमचं स्वातंत्र्य. आता मी 5 मिनिटासाठी असं करणार आहे, तुमचं स्वातंत्र्य काढून घेणार आहे आणि त्याच्या बदल्यात या जगातलं जे काही तुम्हाला हवंय ते मी तुम्हाला देणार आहे. काय मागाल? 5 मिनिटासाठी स्वातंत्र्य काढून घेणार आणि जगातलं जे काय पाहिजे आहे ते मी तुम्हाला देणार आहे. काय मागाल? तुम्ही काय मागाल? स्वातंत्र्यच पाहिजे, बाकी काय नको.
म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टींची किंमत तुमच्या स्वातंत्र्यासमोर केवढी आहे? शून्य आहे. छोटीशी म्हणावं का शून्यच? शून्यच आहे. मग तरी सुद्धा आम्ही वेगवेगळ्या गोष्टींच्या मागे लागतो आणि आमची स्वातंत्र्य गमावून. भारताच्या संविधानाने हे ओळखलं की सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं काय असेल या लोकांसाठी, म्हणून संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सुद्धा 5 प्रकारची स्वातंत्र्य आपली मान्य केली. पहिलं विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि 5 प्रकारची स्वातंत्र्य आपली मान्य केली. आता एक एक समजून घेऊया यातलं. पहिलं स्वातंत्र्य कुठलं? कुठलं? विचार. मला सांगा, विचार करणारा कुठला अवयव आपला? मेंदू. हा सोपं सोपं विचार. आपण खाल्लं प्यालं की म्हणे काय होतं, रक्त पुरवठा होतो आणि तो रक्त पुरवठा कुठे जातो? मेंदूला जातो. आणि मेंदू विचार करायला लागतो. मेंदू कुणाचा? आपला. खाणार पिणार कोण? रक्त पुरवठा कुणाचा होणार? विचार कोण करणार? मग एवढं सगळं जर मी करत तर देशाच्या संविधानात प्रास्ताविकेमध्ये, तेही अपरिवर्तनशील असणाऱ्या प्रास्ताविकेमध्ये लिहून ठेवायची गरज काय? या देशातल्या लोकांना विचार करायचं स्वातंत्र्य असेल, कशाला गरज आहे? होय की नाही? आपला मेंदू, आम्ही खाणार पिणार, होय की नाही? कशाला लिहून ठेवताय तुम्ही? चुकीचं बरोबरच नंतर फक्त लिहिलंय त्यांनी. लिहिलंय का इथं बरोबर विचार करावा? त्यांनी फक्त लिहिलंय विचार करायचं स्वातंत्र्य, बस. काय बरं का लिहिलं असेल? चला समजून घेऊया का लिहिलं असेल. तुझं नाव तर उभं ना. मला सांग, तू कितवीला आहेस? 8वीला. तुमची मम्मी कितवी शिकले? MA झाले. मम्मीची आई कितवी शिकले? नाही, तरी पण अंदाज नाहीच. कुणाला माहिती आहे मम्मीची आई कितवी शिकले? हा बस बस, 10वी. आता मम्मीची आई 10वी शिकले, मम्मीची आजी कितवी शिकले? ह्यांची आजी 4वी शिकली, हे ती सांगते. 7वी. आता आजीची आई तरी अंदाजे 4थी. आता काय आठवणीत सांगू नको, खरं खरं सांग, काय माहिती? 4थी. आता 4थीची आई गेली असेल शाळेत, त्यावेळीच्या परिस्थितीचा विचार करून सांग. नसेल, तिनं शाळेत जायचा विचार केला असेल, त्यावेळीच्या परिस्थितीचा विचार करून सांग. नाही, तिनं शाळेत जायचा विचार केला असेल नाही, कारण त्यांच्या आईच्या आजीला मेंदू नव्हता. मग मेंदू होता. बस यासाठी एकदा मेंदू होता, पण धर्मग्रंथांनी सांगून ठेवलं होतं महिलांनी शाळेत जायचं. फक्त जायचं नाही नव्हे, जायचा. मग आम्ही खाल्लं प्यालो, आमचा रक्त पुरवठा व्हायचा, तरी सुद्धा आमच्या मेंदूवर बंधनं होती धर्मशास्त्रांची, होय की नाही? भारताचं संविधान आलं आणि ते म्हटलं कुठल्याही शास्त्रात काही लिहिलं असलं तरी चालल, तुम्हाला तुमचा विचार करता आला, तो विचार करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला. कळलंय का? का शब्द दिलाय तो? विचार स्वातंत्र्य. बघा काय संविधानानं काळजी घेतली आपली, की या देशातल्या प्रत्येक माणसाला त्याचा मेंदू वापरता आला पाहिजे. एवढी काळजी घेतली आपली संविधानानं. पुढे जाऊयात आता. केलेला विचार मांडायचा आहे, सांगायचा आहे, लिहायचा आहे, व्यक्त व्हायचा आहे, ते स्वातंत्र्य अभिव्यक्तीच. बरोबर ना? मला एक्सप्रेस व्हायचं आहे. आता हे स्वातंत्र्य नेमकं भोगायचं कसं, घ्यायचं कसं, ते एकदा तपासून बघूया. मी करेल तसं करणार तुम्ही. 2 मिनिटासाठी करायचं. सगळ्यांनी, ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी माझ्याकडे बघा ना. चालेल, ठेवा ना. आता पहिल्या वेळेला आपल्याला वरती हात केले. वरती हात करायचं स्वातंत्र्य होतं का नव्हतं? होतं. घेतलं, काही अडचण आली तुम्हाला कुणाला? पहिल्या वेळेला स्वातंत्र्य होतं, घेतलं, काही अडचण. दुसऱ्या वेळेला आपल्याला समोर हात केले, काही अडचण आली? अडचण आली?
आली का? मग काढली, अडचण आली म्हणून तिला काही मारलं नाही. तिसऱ्या वेळेला हा बघा, तिच्या बाबतीत जर अशी अडचण आली, पण बाकीच्या बऱ्याच लोकांना समोर हात करताना काय अडचण बस नाही ना आली. पहिल्या वेळेला तुम्हाला स्वातंत्र्य होतं, घेतलं, काही अडचण नव्हती. दुसऱ्या वेळेला स्वातंत्र्य होतं, घेतलं, काही अडचण. तिसऱ्या वेळेला तुम्ही हात काय केले, लांब केले का आखूड केले? स्वातंत्र्य होतं का नव्हतं? होतं, पण घेता आलं नाही, कारण तुम्ही बाजूच्या असलेल्या मित्राची काळजी घेतलीत आणि त्याला लागेल याची काळजी घेऊन तुम्ही हात काय केलात, आखूड केलात. मग तुमचे हात आखूड करायला मी आलेलो, इथलं वरती कोणी आलेलं, कुणी केले? हेच आहे अभिव्यक्ती, की तुम्हाला तुमचं स्वातंत्र्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त एक काळजी घ्यायची की माझ्या स्वातंत्र्यामुळं इतर कुणाच्याही कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्यावर बंधनं येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या स्वातंत्र्याचं हनन होणार नाही. असं जर आम्ही जगायला लागलो तर या देशात खून होतील, बलात्कार होतील, मारामाऱ्या होतील. मग असा भारत इमॅजिन करूयात आपण, असा भारत इमॅजिन करूयात ना, फक्त इमॅजिन करूयात, असा भारत फक्त इमॅजिन करूयात ना. बरं वाटतंय ते, चांगलं वाटतंय. मग काय करायचं? मला खरं खरं सांगा, इथं मनापासून बसलेले किती जण आहात आणि आणून बसवलेले किती जण आहात? आणून बसवलेले एवढं चांगलं वातावरण आहे, समोर गांधी आहेत, संविधान आहे, इतकी चांगली माणसं आहेत आणि मला पण मजा यायला लागली थोडी थोडी. पण हे आणून बसल्यासारखी का बसलेत बरं? जरा व्यवस्थित. तुम्हाला पण नवीन काय कळतंय का? नक्की का सांगितलंय बोलायचं नाही सेशन शिवाय? सांगितलंय होय? बोलायचं नाही असं सांगितलंय? पुढे जाऊयात. विचार समजला, अभिव्यक्ती समजलं, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. या देशात तुम्हाला वाटलं पुन्हा विश्वास ठेवायचा आहे, ठेवा की. नाही ठेवायचा, राहिलं. श्रद्धा बाळगायची आहे, बाळगा. नाही बाळगायची, राहिली. उपासना करायची आहे, करा. नाही करायची, हे कोण ठरवणार? आपण ठरवणार. माझं दुसरं कोण सांगणार? फतवा काढणार? कोणतरी असा आदेश काढून देणार? नाही. माझं कोण ठरवणार? मी ठरवणार. पण हे विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना हे स्वातंत्र्य आम्ही त्या संविधानाच्या प्रास्ताविकेत बघायला लागलोय, पण जगायचं विसरून चाललोय. म्हणून कारण आम्हाला संविधानाची समज यायला वेळ लागला. स्वातंत्र्य झालं, पुढच्या मूल्याकडे जाऊया. भीमबाबांना संविधान लिहिलं. कुणी बरं? भीमबाबांनी म्हणजे कुणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. एक दिवस आमच्या कोल्हापूरच्या एका गावात असं म्हणायला गेलो, भीमबाबांना संविधान लिहिलं. असं म्हटल्या म्हटल्या पाठीमागणे एक घोषणा आली. अशी होती, एक साहेब, मोठ्या आवाजात होती, एक साहेब, अशी जोरदार घोषणा आली. आल्यानंतर मी काय केलं की दादा या म्हटलं जरासं पुढे. दादांना विचारलं की दादा तुम्ही संविधान, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं का? तर म्हटलं हो लिहिलं की. मी दुसरी गोष्ट विचारली, तुम्ही मानताय का बाबासाहेबांना? तर तो म्हटला होय मानतोय की. मी तिसरा प्रश्न विचारला, मग त्या संविधानात कलम किती आहेत? तर तो म्हटला ते कलमा बिलमा आपल्याला विचारायचं नाही, आपल्याला फक्त एकच माहित आहे, एकच साहेब. अशी लोक तुमच्या आजूबाजूला आहेत का, जे बाबासाहेबांचा जय जयकार करतात, मोठ्या मोठ्यानं पोट तिरकीने जय भीम म्हणतात, पण संविधानाबद्दल मोजकं काही विचारलं तरी माहित नाही? अशी लोक आहेत का? असं का होतंय? का होतंय असं? बाबासाहेबांचा फोटो घरात आहे, संविधान घरात आहे, पण मोजकेच काही विचारलं तरी माहित नाही. असं का होतंय? बघूया का होतंय असं. आता मी म्हणतोय तसं तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं, एकदम खणखणी जावता म्हणायचं. हा मी म्हणतोय म्हणूयात, छत्रपती शिवाजी महाराज की. अनेकदा एकदम जोरात खणखणी जावता म्हणायचं. मी म्हणतोय तसं म्हणूयात, छत्रपती संभाजी महाराज की. अनेकदा मी म्हणतोय एकदम खणखणी जावतात म्हणूयात, छत्रपती शाहू महाराज की. अरे बाबांनो, मी 3-3 वेळा म्हणालोय, मी म्हणतोय तसं म्हणूया. तुम्ही काय म्हणताय? गेल्या 5000 वर्षात
वर्षाचा इतिहास आम्ही पोखल्याला उकळून काढणार आपल्या देशाचा, तर आमच्या लोकांनी काय केलंय हे समजले आहे एवढ्या 3 गोष्टीत. काय केलंय? कुणीतरी काहीतरी म्हटलं की त्याच्या पाठीमागनं यात 2 टाईपची लोक असतात. यात 2 टाईपची लोक असतात. एक असतोय भक्त आणि एक असतोय अनुयायी. भक्त नावाची गोष्ट या जय जयकारात अडकून पडलेलं असतंय, पण ते तुम्ही नाही आहात असं माझं काहीतरी मला वाटतं. भक्त नावाची गोष्ट जय जयकारात अडकून पडलेली असते आणि अनुयायी मात्र त्यांचा विचार समजून घेतो, स्वतःच्या जगण्यात आणतो आणि इतरांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आमचे गोविंद पानसरे असं म्हणायचे, अण्णा म्हणायचे असे की या देशामध्ये प्रतिमेचं पूजन होतंय आणि विचारांचं दफन होत आहे. असंच काही होतंय का संविधानाच्या बाबतीत? म्हणजे आज या वर्षी तर संविधानाच्या बाबतीत असं लोकांनी एवढं वरती करून ठेवलंय की त्याला पूजा करणं, त्याच्या बाबतीमध्ये कार्यक्रम घेणं, त्याची मिरवणूक काढणं, आणि आपल्या मूल्यांचं काय हे बघणार आहे की नाही तपासून आम्ही, त्याच्यावर कधी बोलणार आहे की नाही. कळलंय? पुढे जाऊया. म्हणजे काय मी तुम्हाला याच्याबाबत अधिक ठोकपणे सांगतो. एक वेळ जय भीम नाही म्हटलं तरी चालेल. काय म्हणतोय मी? एक वेळ जय भीम नाही म्हटलं तरी चालेल, तर बाबासाहेबांनी संविधानामध्ये माझ्यासाठी काय लिहून ठेवलंय हे मला माहिती असलं पाहिजे. याच्या पुढे सांगतो, दाढी वाढवली, चंद्रकोर लावली की आपलं काम संपत नाही, सुरू होत. एक वेळ दाढी नाही वाढवली तरी चालेल, चंद्रकोर नाही लावलं तरी चालेल, जय शिवराय नाही म्हटलं तरी चालेल, पण शिवरायांनी माझ्या या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिवरायांची जलनीती काय होती, राजनीती काय होती, महिलांविषयक धोरण काय होतं, शेतीविषयक धोरण काय होतं हे मला माहिती असलं पाहिजे. आपलं काम सोपं आहे की नाही? दाढी वाढवली, चंद्रकोर लावली, विषय संपला. असं करून चालणार आहे का? अरे आहात का इथं? चालणार आहे का असं करून? काय झालंय सर, या मुलांना पण सवय लागल्या आपल्या व्याख्यानांची. संवादाच्या बाबतीमध्ये मला जो गॅप दिसायला लागलाय तो मराठी शाळेच्या पोरांच्या मध्ये दिसत नाही, मला पालावरच्या पोरांच्या मध्ये पण दिसत नाही. तो इथं दिसायला लागलाय. मला जर अस्वस्थ वाटायला लागलं, मी बोलतोय ते समजते की नाही असं वाटायला लागलं. कारण पोरांच्या चेहऱ्यावर तर सोडा, पण त्यांच्या बोलण्यामध्ये पण ते येणं झाले. सोपे प्रश्न आहेत ना. का मी लॉ विचारलाय कुठला? बोलूयात, गप्पा मारूयात, पुढे जाऊयात. भीमबाबांना संविधान लिहिलं, स्वातंत्र्य, समता, बंधुता मूल्य आम्हाला दिलं, 395 कलमामध्ये सारं काही मांडलं, समता यावी म्हणून एवढं समद केलं. कोण यावी? समता. समता म्हणजे काय? समता म्हणजे समानता. नाही बाबांनो, समता आणि समानता या दोन्ही शब्दामध्ये बराच फरक आहे, बराच डिफरन्स आहे. मला सांगा, संविधानाच्या प्रास्ताविकेत समता शब्द आहे की समानता? समानता, होय ना? मग आपण का म्हणतोय आमचं संविधान समतेच्या आधारित आहे, संविधानाने आम्हाला समता दिली, असं का म्हणतोय? प्रास्ताविकेत तर समानता आहे. कधी प्रश्न पडला का तुम्हाला की संविधानाचे मूल्य काय? पटकन समता शब्द येतोय आणि मग प्रास्ताविकेत काय लिहिलंय? समानता. काहीतरी गडबड आहे? गडबड नाही, तिथे एक गणित आहे. ते गणित असं आहे, ज्या वेळेला समानता आणि न्यायाची बेरीज होते त्यावेळेला समता प्रस्थापित होते. कशा कशाची? समानता आणि न्यायाची. न्याय आणि समानता 2 शब्द आहेत का? त्या दोन्ही शब्दांची बेरीज होते त्यावेळेला काय प्रस्थापित होते? समता. आपलं उद्दिष्ट आहे देशाचं समतेकडे घेऊन जाण्याचं, समतेकडेच ना. आणि त्याचा मार्ग आहे समानता आणि न्याय. पुढे जाऊया. पण आम्ही समतेनं जगलोच नाही, कारण संविधान समजलं नाही. बोलण्याच्या बाबतीत राहू दे, काय म्हणतोय मी, कामाच्या वागण्याच्या बाबतीत राहू दे, पण आमच्या बोलण्यामध्ये सुद्धा आम्ही असंविधानिक बोलतो, असंविधानिक बोलतो. म्हणजे बघा, समजा तुमच्यामधली एखादी मुलगी हाय स्पीडनं बुलेट घेऊन गेली किंवा गाडी घेऊन गेली आणि आपली सगळे बघायला लागले, तर काय म्हणू, कुणासारखी गाडी चालवते? आरची सारखी. आरची कुणासारखी चालवते? बोल बोल बोल.
आजची कुणासारखी चालवते? पोरासारखी म्हणाल की नाही, काय मुलासारखी गेली. आणि समजा गाडी चालवणाऱ्या हाय स्पीडने चालवणाऱ्या मुलीला काय म्हणू आपण? मुलासारखी गेली. बघा आता बघा, तुम्ही सगळेजण माझ्या घरी आलाय राधानगरीला कोल्हापूरला. मी दरवाजा उघडला, हात पुसत बाहेर यायला लागलोय आणि मी म्हटलं, तुम्ही विचारलं मला काय करत होता? मी म्हटलं भांडी घासत होतो. तर तुम्ही म्हणणार नाही तोंडावर, पण तुमच्या मनात काही कुणासारखी भांडी घासतो? काय बायकासारखी भांडी घासतो. आता मी तुम्हाला माझा मोबाईल गिफ्ट देणार आहे जर प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर. माझा कमी वाटत असेल तर प्रशांत सर आहे, त्यांचा काढून दे. प्रश्न असा आहे, जगातलं फक्त एक काम मला सांगायचं, फक्त एक काम जे फक्त बायांनीच करायचं असतं, किंवा फक्त एक काम फक्त पुरुषांनीच करायचं असतं, बायोलॉजिकल काम सोडून. स्तनपान करणं, बाळाला जन्म देणं, दाढी करणं, साडी नेसणं, अशी जी काही बायोलॉजिकल काम आहेत ती सोडून, हे साडी नेसणं पण बायोलॉजिकल नाहीये हा, अशी कामं सोडून फक्त एक काम सांगायचं. सांगितलं की माझा आणि प्रशांत सरांचा मोबाईल. सांगा पटकन. ऐका नाही, मग असं एकही काम नसेल तर गाडी चालवणाऱ्या मुलीला पोरासारखं म्हणणं हे संविधानिक आहे की नाही? समतेच्या विरोधात आहे की नाही? भांडी घासणाऱ्या पुरुषाला बाई सारखं म्हणणं म्हणजे आमच्या बोलण्यात पण विषमता आहे. आणि मग आधी बघा, आपण जो विचार करतो तो उच्चारामध्ये येतो, आणि उच्चारातली गोष्ट आचारामध्ये येते. विषमतेची मुळे इथं आहे, कळतंय? बघा अजून बघा आपण काय करतोय. समजा कॉलेजची मुलं कुठे इकडे आहेत ना, इथं आहेत ना दादा, हा ये बी नाही मग तूच. आता समज बसनं प्रवास करायला, मला मराठी माहिती नाही, मी हिंदी बोलतो, मला येतं थोडी थोडी, कि आप बस से प्रवास कर रहे आपका. आणि काय झालं पुढं? अभी क्या हुआ? आपके साथ एक लड़का है, बस से चल रहे हो, तो कोई दिक्कत है? नहीं कोई दिक्कत. आपके पास भी नहीं और कुछ नाही. आप तुम्ही प्रवास करायला लागलाय, तुमच्या सोबत एक मुलगी बसली बाजूला, काही अडचण नाही. आप जा रहे हो, आपके पास बगल में एक लड़की बैठी है, कोई दिक्कत नहीं. आपके पास कोई लड़का बैठा है, कोई दिक्कत. दोघांच्या वेळेला काहीच अडचण नाही. तिसऱ्या वेळेला तुमच्या दोघांच्याही बाजूला साडी नेसलेली व्यक्ती बसले आणि आवाज पुरुषासारखा. काही अडचण नाही. इकडं काही मनात काय येतं का? हसलात का? मग हसलात का? काहीच खरं सांगा, मनापासून काहीच येत नाही. साडी नसलेली व्यक्ती बसले, आवाज पुरुषासारखा येतोय, त्या व्यक्तींच्या सोबत मी सहजतेने व्यवहार करता नाही करत असाल तर स्वतःच्या मेंदूला आत्ताच सांगा की माझ्या मेंदूमध्ये विषमतेची जळमट अजून कुठं ना कुठं तरी आहेत आणि ती मला काढून टाकावी लागते. भारताच्या संविधानामध्ये कुठं स्त्री असा शब्द वापरला? पुरुष असा शब्द वापरला? काय वापरला? नागरिक आणि व्यक्ती वापरला. भारताचं संविधान कोणत्याही पातळीवरची विषमता मान्य करत नाही, मग ते लिंगाच्या आधारावरचं नाहीच नाही. आम्ही वागताना बघतोय का देश 75 वर्ष असा आहे, कळतंय का? आम्हाला ती मूल्य व्यवस्था आम्ही समजून घेतला आहे. भारताच्या संविधानात कोणत्याही प्रकारचा असा भेदभाव केलेला नाही. पण आम्ही काय झालं, आम्ही समतेनं जगलोच नाही, कारण आम्हाला संविधान समजलं. 2 मूल्य मी घेतली. मी पटकन आता तिसऱ्या मूल्याकडे जाणार आहे. ते मूल्य आहे म्हणजे न्याय, सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय. सामाजिक न्याय म्हणजे माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, ही माणुसकीची शिकवण देणारा न्याय. बघा, हे न्याय फक्त हे संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात तयार होत होतं, लिहिलं जात होतं, पण त्याचं रचायचं काम, त्याचं तयार होण्याचं काम या देशामध्ये 3-4 वर्षा 1000 वर्षापूर्वीच केलं जातं. म्हणजे अगदी त्याच्या 3-4 वर्ष राहू दे पाठीमागं, पण
थोडक्यात बघूया, 350 वर्षापूर्वी तुकोबांनी एक अभंग लिहिला होता. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. भेदभाव करणं ही अमंगळ आहे. आणि त्याबरोबर आणखी एका अभंगात लिहितात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सर्व आहे अधिकार, बाळे नारी नर याहुनी वेशाही. तुकोबांचा हा अभंग आणि भारतीय संविधानातलं कलम 15, जात धर्म लिंग प्रांत जन्मस्थान या आधारावर आम्ही भेदभाव करणार नाही. वेगळा आहे काही? एकच आहे की नाही? म्हणजे तुकोबाचा, ज्ञानोबाचा, गांधींचा या सगळ्या महामानवांचा विचार संविधानात आलेला आहे. कबीराचा विचार आलेला आहे, पैगंबराची तत्व आलेले आहेत. या सगळ्यातनं संविधान तयार झालं. मी मूल्यांच्या गोष्टी थोड्याशा थांबवून पुढं त्या आम्ही भारताचे लोककडे जातो. त्या आम्ही भारताचे लोक म्हणजे काय आहेत? हे 3 शब्द म्हणजे आमची या देशावरची मालकी सांगणारे शब्द. कोण आहोत आम्ही या देशाचे? अरे नागरिक तर आहोतच, हे म्हणूयातच, पण त्याच्या आधी पहिल्यांदा हे म्हणायला शिकूयात की आम्ही या देशाचे मालक आहोत. कोण आहोत आम्ही देशाचे मालक? हा देश माझ्या मालकीचा आहे. या देशातला सरकारी रस्ता कुणाच्या मालकीचा? तुमच्या मालकीचा. या देशातली सरकारी शाळा कुणाच्या मालकीची? सरकारी कार्यालय कुणाच्या मालकीची? ही सगळी तुमच्या मालकीची गोष्ट आहे. साधी माणसं नाही आहात तुम्ही. म्हणजे बघा, मी म्हणाल की हे कसं काय? बघा, हे घड्याळ कुणाचं? माझं. हे माझं का म्हणतोय? कारण मी याचा मालक आहे. आणि मालक असलेली पावती पण आहे माझ्याकडं, जे प्रूफ आहे. काय सांगते? बळकटी आणते माझ्या म्हणण्याला की मी याचा मालक आहे. तुम्ही प्रतिज्ञा म्हणताय, त्या प्रतिज्ञेचं पहिलं वाक्य काय? भारत. भारत कुणाचा? तुमचा. म्हणजे ते केवढा आहे ते तरी माहित आहे ना. त्या कन्याकुमारी पासून तिकडे हिमालयापर्यंत, आसाम पासून गुजरात पर्यंत एवढ्या सगळ्या देशाला कुणाचं म्हणताय? हिमालयात तो मामा काकरा नाही तरी पण. मग आता देशाला माझा म्हणताय, ते कशात ना आलंय? कारण तुम्ही या देशाचे मालक आहात. मी म्हटलं ना की घड्याळ माझा आहे कारण मी याचा मालक आहे. मग माझ्याकडे याची पावती आहे. तुमच्याकडे काय आहे? 7/12 तुमच्या नावावर आहे. आधार कार्ड ते तर आता आले आणि ते पण बदला येते. काय आहे? बर्थ सर्टिफिकेट. अरे बाबांनो, संविधान नावाचं अख्खं पुस्तक आहे, चिटूर नाही फक्त आधार कार्डासारखं. हे अख्खं पुस्तक तुम्हाला म्हणतंय की तुम्ही या देशाची मालक आहात. मग माझी पावती हरवली समजा घड्याळाची, तर मी ठामपणे सांगू शकतोय का की घड्याळ माझा आहे? मग संविधान नावाची गोष्ट गायब झाली तर आम्ही म्हणू शकू का आम्ही मालक आहोत? मग गायब झालं म्हणजे कोण चोरून येणार आहे का? गायब झालं म्हणजे कोण फाडणार आहे का? फाटलं तरी, जाळलं तरी ते संपणार नाही. मागच्या काही 2017ला एबीव्हीपीच्या काही पोरांनी ते जाळलं. गेली का मालकी आपली? नाही. पण आम्ही आमच्या जगण्यात जर स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या मूल्यांच्या विरोधात वागायला लागलो तर मात्र ते संपत राहणार. मग याला संपवायचं का वाढवायचं? कुणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. आता पुढचे शब्द आहेत बघा. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे ना. मला सांगा, तुम्ही याच्या आधी कधी ऐकले का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत आम्हाला घडवायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत आम्हाला घडवायचा आहे. भगतसिंगांच्या स्वप्नातला भारत आम्हाला घडवायचा आहे. असं कोणतरी व्याख्याता येऊन सांगून गेलंय तुम्हाला आतापर्यंत? किंवा शाळेतले शिक्षक म्हणतात तुम्हाला हा भारत तुम्हाला घडवायचा आहे? नाही म्हणत. हिला सोडून सगळ्यांना म्हणतात बघा. दीदी बघा, म्हटलंय का? असं म्हटलंय की नाही? तुम्हाला पण म्हटलं असेल कॉलेजच्या एखाद्या लेक्चर मध्ये की यांच्या स्वप्नातला भारत आम्हाला घडवायचा आहे. कसा घडवायचा? आदर्श. लय भारी आदर्श, घडवायसारखा आदर्श. बघा, आम्हाला भारत घडवायचं सांगितलंय, पण कसा घडवायचं हे जरासं आम्ही बाजूला ठेवलं. बघूया, ते भारत घडवायचं राहू दे. चहा कोणाला बनवता येतोय? चहा बनवता येतोय बऱ्यापैकी सगळ्यांना येतो. चहासाठी लागतं पांढऱ्या रंगाचं तांदूळ, काळ्या रंगाची मसूर, कढीपत्ता, भांड्यात घालायचं, शिजवायचं आणि चांगला चहा होतो की नाही? काय तयार होईल? खिचडी. त्याला चव तरी असो का? बेचव खिचडी तयार होईल, होय की नाही? मग चहासाठी लागतं काय काय? बरोबर.
चहासाठी लागणारे घटक तुम्हाला माहिती आहे, बरोबर? आणि फक्त घटक माहित नाहीत तर त्या घटकांचे गुणधर्म पण माहिती आहेत का? पांढरं दिसते म्हणून मीठ टाकताय, बरोबर की नाही? म्हणजे घटक माहिती आहे, घटकांचे काय गुणधर्म माहिती आहेत आणि त्यासोबतच माहिती आहे बनवण्याची प्रक्रिया, होय की नाही? म्हणून चांगला चहा बनवताय. मग आता बोला, तुमचं बोलून झालं की सांगा मला. झालं बोलून झालं की सांग मला. झालं का? बोलू का मी? तू म्हटलास की मगच बोलणार आहे. तू बोलू का मी? बोलू का मी का थांबू? हा 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 दादा 3 नंबरचा. बोलू का मी? तू म्हटलास तरच बोलणार आहे मी बोलू का? बरं, इकडे लक्ष द्या. काय म्हटलं मी? चहासाठी लागणारे घटक माहिती आहेत, बनवण्याची प्रक्रिया माहिती आहे आणि गुणधर्म माहिती आहेत म्हणून घडवू शकताय. मला सांगा, आम्ही संविधानाच्या प्रास्ताविकेत लिहून ठेवलं की या देशाला आम्ही सार्वभौम घडवणार आहोत, समाजवादी घडवणार आहोत, धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवणार आहोत. सार्वभौम म्हणजे काय? माहिती नाही, घडवाय निघाला. कळलं का? समाजवाद म्हणजे काय? माहिती नाही, घडवाय निघालोय. 75 वर्षात हे घडवाय जाताना मगाशी जशी बेचव खिचडी झाली तशी व्हायला लागले की नाही? मग आता सार्वभौम म्हणजे काय समजून घेऊया. दीदी जरासं पटकन उभा राहा. थोडक्यात हा लगेच संपवायचं आपण. आता सार्वभौम म्हणजे काय समजून घेऊया. मला सांगा, आज संध्याकाळी तुमच्या घरात कोणती भाजी बनवायची आहे हे ठरवायचं काम तुमचे शेजारचे लोक करत असतील? नाही, कोण करतं? तुम्हीच करताय. तुमच्या घरामध्ये आज टीव्ही आणायचा, कुठला आणायचा, किती किमतीचा आणायचा, कुठं लावायचा, कुठं बसवायचा हे ठरवायचं काम पलीकडच्या गावातली करत असतील? नाही, कोण करतं? तुम्हीच. मग साधी भाजी बनवण्याचा आमचा निर्णय कोण घेतोय? आम्ही घेतोय. साधी टीव्ही आणायचा आमचा निर्णय कोण घेतोय? आमच्या देशाचा निर्णय कोण घेणार? त्याला म्हणायचं सार्वभौम. आमचा निर्णय आम्ही घेणार का? आमचा निर्णय अमेरिका घेणार, पाकिस्तान घेणार, अफगाणिस्तान घेणार? त्यांचं त्यासनी पुरवणं झालंय. आमचा निर्णय आम्ही घेणार, पण निर्णय घेत असताना तुमच्या सगळ्यांचा विचार करून घेणार. कोणतरी 8 वाजता टीव्हीवर येऊन सांगणार नाही की आजपासून नोटा बंद. आम्ही लागतोय लाईनीत. कशाच्या? नोटा बदलायच्या. त्याच्या पुढं आहे ते टाळ्या वाजवण्याचं. ऐका, पुढं आहे. नोटा बदलायला आपण गेलो मागच्या 2017च्या वेळेला. निर्णय 8 वाजता टीव्हीवर येऊन सांगितला आणि नंतर त्या नोटा बंदीच्या काळात नोटा बदलण्याच्या रांगेत 150 माणसं देशातली मेली. घेतली का जबाबदारी? पुन्हा नंतर कळायला लागलं की त्या गव्हर्नर जो ज्याची नोटेवर सही होती तो नंतर येऊन सांगतोय मला पण माहिती नव्हतं नोटा बदलायला लागल्या. मग निर्णय सार्वभौम होता का? लोकांचा विचार करून घेतला गेला होता का? संविधानाचा फाटा, संविधानाचं व्हायलेशन असं होतं. कळतंय? पुढे जाऊया. सार्वभौम म्हणजे काय? आमचा निर्णय. पुढचा शब्द आहे कुठला शब्द आहे पुढचा? समाजवादी. हे 1 लिटर मध्ये पण मिळतं ना? 1 लिटरची बॉटल असते ना? किती रुपयाला मिळते? 20 रुपयाला. किती लिटर? 1 लिटर पाण्यासाठी आम्ही 20 रुपये देतोय. पाणी आणून देतात का आणायला जायला लागतंय? आणायला जायला लागतंय, होय की नाही? मग आता तुम्ही तुमच्या घरात पण पाणी भरताय बघा. टाकी असते वरती 1000 लिटरची. रोज 1000 लिटर भरताय, 1000 लिटर संपवताय, बरोबर? आता कॅल्क्युलेशन करूया. 1 लिटरला 20 रुपये तर 305. 1 लिटरला किती रुपये? 20 रुपये. घरात भरणाऱ्या 1000 लिटरचं किती झालं मग? 20,000 रुपये. हे फक्त किती दिवसाचं? एका. गुणिले 365. 70-75 लाख रुपये वगैरे होतात. देतोय एवढा पैसा आपण महानगरपालिकेला? नाही ना? देतोय कोणी? पाणी आणाय पण जायला लागत नाही, येतंय. मग कधी विचार करूयात ना, 1 लिटर साठी मी 20 रुपये देतोय आणि 365,000 लिटर पाणी दर वर्षाला संपवतोय आणि त्याच्या बदल्यात महानगरपालिकेला फक्त 1000-1200 रुपये देतोय. हे घडलं कसं काय? हे घडलं फक्त एका शब्दामुळं ज्याचं नाव आहे समाजवाद.
तो म्हणतो की हे पाणी कुणाचं देणार? पाणी कुणाची देणार? निसर्गाची. मग नैसर्गिक संसाधन आहे, त्या संसाधनावर मालकी कुणाची? तुमची. तुमच्या मालकीचं तुम्हाला मिळालं पाहिजे असं सांगणारी गोष्ट म्हणजे समाजवाद. आणि ते समाजवाद काय म्हणतं? जेवढं आहे तेवढं सगळं, सगळ्यांना सगळं आणि सगळ्यांना सारखं मिळालं पाहिजे. या देशात शोषण समाज रचना नष्ट होऊन समताधिष्ठित समाज रचना तयार झाली पाहिजे असं सांगणारा शब्द म्हणजे समाजवाद. तो समाजवाद अजून सांगतोय की या देशामध्ये गरीब आणि श्रीमंत यामधली दरी वाढली पाहिजे का कमी झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे. मग आता काय झाले? ती वाढल्या का कमी झाल्या? वाढल्या. मला सांगा बाळांनो, लॉकडाऊन होता की नाही? लॉकडाऊन मध्ये तुम्ही सगळे घरात होतात आणि तुमच्या आजूबाजूला अशी काही कुटुंब होती की त्या कुटुंबांना एक वेळचं खायला सुद्धा मिळत नव्हतं. होतं की नव्हतं? मग देशातली लोक त्यावेळेला गरीब होती का श्रीमंत होती? गरीब होती, बरोबर. मग आता लोक गरीब आहेत आणि जगाच्या श्रीमंताच्या यादीमध्ये याच भारतातला एक माणूस 3 नंबरला होता. बघा की एवढी गरीब आहेत लोक की एक वेळचं खायला मिळत नाही आणि जगाच्या यादीमध्ये 3 नंबरला भारतीय. हाय काय समाजवादाच्या मार्गावर आपण आणायला पाहिजे का नाही? आणायला पाहिजे आपल्याला त्या समाजवादाच्या मार्गावर. पुढे जाऊया. पुढचा शब्द कुठला? कुठला? धर्मनिरपेक्षता. मला सांगा, तुम्हाला तुमचा धर्म आहे का? आहे ना? तुम्हाला वाटलं माझा धर्म मला वागायचा आहे, वागा की. वाटलं नाही वागायचं, राहिलं. तुम्हाला वाटलं तुमचा धर्म बदलायचा आहे, बदला. वाटलं नाही बदलायचा, राहिलं. तुम्हाला वाटलं परत एकदा बदलायचा आहे, बदला. तुम्हाला परत वाटलं नाही नाही तो पहिला होता तो चांगला होता, घ्या. काही नंतर असं वाटलं की मला धर्मच नको, राहावा तशी. वाटलं काहींना धर्मात राहून धर्माचं काय करायचं नाही, नका करू. धर्मात राहून करायचं आहे, करा. हे सगळं कोण ठरवणार? तुम्ही. मला सांगा, आपल्या देशाचा धर्म कुठला? आपल्या देशाचा धर्म कुठला? कुठला? माणुसकी. कुठे लिहून ठेवलंय? कुठला देशाचा धर्म आपल्या? हा कुठला? पण तुम्हाला आहे का नाही? तुम्हाला आहे. देशाला पण असेल का नाही? असेल ना देशाला कुठला तरी. कुठला? देशाला कुठला? आरतीला असं काहीतरी म्हटलंस तर बरोबर आहे का? तुझं तुझं बरोबर आहे का? पण तुला आहे ना, तुला असू शकतो, मला असू शकतो, पण देशाला नाही. काय वाजवत राहायच्यासाठी? ही म्हणते की देशातल्या लोकांना धर्म असू शकतो, देशातली लोक धर्माप्रमाणे वागू शकतात, देशातली लोक धर्म बदलायचा असेल तर बदलू शकतात, सोडायचं असेल तर सोडू शकतात, निधर्मी राहू शकतात, पण देशाला कुठलाही धर्म असणार. आता बघूया, तुम्हाला अजून धर्मनिरपेक्षता, यालाच म्हणायचं धर्मनिरपेक्षता. की देशाला धर्म नसणार, देशातल्या लोकांना आहे किंवा नाही. नसली पण माणसं आहेत आपल्या देशात. म्हणजे तुम्हाला समजलंय का बघतो मी, तुलाच विचारतो. ऐकडे, समजा तुला नाही, हिला मी घेतो आणि तुम्हाला विचारतो. तुझं नाव? कार्तिकी. कार्तिकी या छत्रपती संभाजीनगर, लय मोठं वाटतंय पण घेऊया आता. छत्रपती संभाजीनगरची जिल्हाधिकारी आहे कार्तिकी. आणि कार्तिकी तिच्या घरामध्ये नमाज पठण करते की नाही करते, बुद्ध वंदना घेते की नाही घेते, प्रेयर करते की नाही करते, किंवा आरत्या म्हणते की नाही करते, हे विचारायचा अधिकार तुमच्यापैकी कुणाकुणाला? कुणालाच नाही. आता या कार्तिकी मॅडम आल्या जिल्हाधिकारी कार्यालयात. तिथं बसून त्यांनी नमाज पठण करायला सुरुवात केली, तिथं बसून त्यांनी प्रेयर करायला सुरुवात केली, तिथं बसून त्यांनी बुद्ध वंदना घ्यायला सुरुवात केली, तिथं बसून त्यांनी आरत्या म्हणायला सुरुवात केल्या आणि प्रसाद पण वाटायला लागले. तुम्हाला तुमच्यापैकी कुणाकुणाला अधिकार आहे मॅडम का करता येतं म्हणायचं? हा बोल. ओके, जरा बाकीच्यांनी जरा काय म्हणतो जरा समजून घ्या. सर हे सार्वजनिक ठिकाण आहे सर, जिल्हाधिकारी. घरात काय करते ते विचारण्याचा अधिकार नाहीये सर. नाहीये. मग पण कार्यालयात आल्यानंतर
आहे ना सर. विचारणार हो सर. काय होत जरा बाळा? बसा. त्यांच्या घरात काय करतात ते विचारायला जायचा आम्हाला काय अधिकार, पण कार्यालयात आल्यानंतर करायला लागलं की आम्ही विचारणार. व्यक्ती तीच आहे की नाही, पण दोन ठिकाणी त्यांचं वागणं वेगळं असायला पाहिजे. असं वागणं वेगळं आहे का आता अधिकाऱ्यांचं? काय असणार सांगा? आमचा नेताच जातोय कुणाच्या तरी घरला आरतीला, ज्याला आम्ही नेता म्हणून निवडून दिले. कसं व्हायचं? पण आम्ही प्रश्न विचारत राहू, आम्ही विचारत राहू की हे इथं चालणार नाही. धर्मनिष्ठा कळली? पुढे जाऊया, जाऊयात का? पुढचे शब्द आहेत लोकशाही. लोकशाहीची व्याख्या कोण सांगेल? लोकांनी लोकांसाठी माहिती आहे तुम्हाला? लोकांनी लोकांच्यासाठी लोकांच्या कर्वे चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही. हा, आता मला बाबासाहेब आंबेडकरांची व्याख्या कोण सांगेल लोकशाहीची? बाबासाहेब काय म्हणायचे लोकशाही बद्दल? हा, ओके, व्याख्या ही त्यातनं येऊन जाईल. बस बघा, बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे रक्ताचा एकही थेंब न सांडता केलेली क्रांती म्हणजे लोकशाही. रक्ताचा एकही थेंब सांडायची गरज नाही. शेवटी येतो गणराज्य नावाचा शब्द आहे. मी त्या लोकशाहीबद्दल फारसं बोलणार नाही, तुम्ही समजून घ्या. गणराज्य नावाचा शब्द आहे. आता गणराज्य नावाच्या शब्दासाठी ते समजून घेऊयात, पण मी आधी 3 प्रश्न विचारणार आहे. तिन्ही प्रश्नांची उत्तर कोण बरोबर देईल त्यांना मी मोबाईल गिफ्ट देणार आहे. कुणाचा मोबाईल पाहिजे तुम्हाला यातला? आयफोन? आयफोन. पण तिन्ही प्रश्नांची उत्तरं द्यायची. पहिलं बरोबर आहे, दुसरं चुकलं, तिसरं बरोबर आहे, चालणार? पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे, तिसरं चुकलं, चालणार? माहिती नाही, कुणीच नाही, झालीच नाही असलं उत्तर द्यायची, नावं सांगायची. पहिला प्रश्न माझा असा आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? इंदिरा गांधी. बरोबर उत्तर आहे. हा, माझा दुसरा प्रश्न असा आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर आहे. आता तिसरं घ्या आणि यांचा मोबाईल पळत येऊन काढून घ्या, पण द्यायचा, नाव सांगायचं. गुगलचा वापर केला तरी चालेल, उत्तर शोधायला गुगल वापरलं तरी चालेल. माझा प्रश्न असा आहे, जगात सगळ्यात श्रीमंत, बलाढ्य, शक्तिशाली असं राष्ट्र म्हणजे अमेरिका आहे ना? ते म्हणतंय आम्ही बलाढ्य आहोत, शक्तिशाली आहोत, बरोबर की नाही? आणि असं म्हणतंय ते की आम्ही एवढं होऊन थांबत नाही. ते म्हणतंय आम्ही 400 वर्ष जुनी लोकशाही आहोत, असं पण म्हणतंय, होय की नाही? माझा प्रश्न असा आहे, आणि त्यांच्याकडे काय पद्धत आहे बरं? त्यांच्याकडे डायरेक्ट आहे ना, म्हणजे प्रेसिडेन्शियल आहे. थेट लोक वोट करतात. एखाद्या निवडणुकीला उभी राहिली आहे आणि लोकांनी निवडून दिलंय आणि राष्ट्राध्यक्ष बनले. काय म्हणतोय मी? निवडणुकीला उभी राहिले, लोकांनी वोट दिलंय राष्ट्राध्यक्ष पदासाठी आणि राष्ट्राध्यक्ष बनली. अशी अमेरिकेची आतापर्यंतची पहिली महिला राष्ट्राध्यक्षा कोण? नाव सांगायचं आणि मोबाईल घेऊन जायचं. उत्तर बाकीची चालणार नाही, नावच सांगायचं. नाही नाही, वाचला मोबाईल तुमचा? नाही? अरे बाबांनो, तुमच्या लक्षात येते का? ते मोबाईल बाजूला ठेवा. पण जे अमेरिकेसारख्या राष्ट्राला 400 वर्षात जमलं नाही, ते या पुस्तकानं 18 वर्षात करून दाखवलं. या पुस्तकानं पहिल्यांदा 18 वर्षात महिलेला पंतप्रधान बनवलं आणि 2 वेळेला राष्ट्रपती बनवलं. ही ताकद आहे या पुस्तकाची. आता गणराज्य नावाचा शब्द समजून घेऊया. आताच्या राष्ट्रपती कोण आहेत? द्रौपदी. त्यांची आई राष्ट्रपती होती ना? मग वडील असतील. माझे आजोबा? कुणीच नाही. मग कुणीच राष्ट्रपती नसलेली, घरात कुणीच राष्ट्रपती नाही अशी काही एखादी आदिवासी महिला राष्ट्रपती बनू शकली, याचं कारण संविधान फक्त म्हणायचं नाही. आता संविधानातला गणराज्य शब्द आज जायचं. काय गणराज्य शब्द म्हणतोय बघा? इंग्लंड पण लोकशाही आहे का नाही? हाय. पण त्यांचा प्रमुख कोण आहे?
कोण प्रमुख आहे? राजा राणी. मग त्यांची राणी राजा कसा ठरवला जातो? ठरवला जात नाही. कोर्टात ना आला की तो राजा फिक्स, तो देशाचा प्रमुख फिक्स. आमच्या देशात तसं चालणार? राणी कुणाच्या पोटात न येऊन परंपरेनं चालणार? या देशातला सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा देशाचा सर्वोच्च स्थानी म्हणजे राष्ट्रपती होऊ शकतो. ही पद्धती म्हणजे गणराज्य पद्धती. तुम्ही सुद्धा या देशाचे राष्ट्रपती होऊ शकताय की नाही? आता ते हो म्हणायचं बळ आणलं गणराज्य शब्दात. कळले? असा भारत आम्हाला घडवायचा आहे. कसा? मोठ्या आवाजात माझ्यासोबत म्हणायचं, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, असा भारत घडवायचा आम्हाला. आता खिचडी होईल का? नाही होणार ना? चहाच बनावल ना? एवढी वर्ष आम्हाला ते शब्द आम्ही न समजता पाठ करतो. त्यांचा अर्थ आमच्या जगण्याशी आहे की नाही तेही बघत नव्हतो. आता नव्यानं बघूयात का त्याच्याकडे? बघायचं का? असा भारत आम्हाला घडवायचा आहे. त्यातल्या शेवटच्या शब्दाकडे येणार आणि मी थांबणार आहे, बंधुता. बघा, हा शब्द वरच्या स्वातंत्र्य, समता आणि न्याय या 3 शब्दापेक्षा वेगळा आहे. काय? बघा, मी समजा कुणाच्या तरी स्वातंत्र्याचं हनन केलं, मला शिक्षा होऊ शकते की नाही? होऊ शकते. मी कुणाचा तरी अन्याय केला म्हणजे न्याय नाही केला, शिक्षा होऊ शकते की नाही? होऊ शकते. मी कुणाशी विषमतेनं वागलो म्हणजे समतेनं वागलो नाही, शिक्षा होऊ शकते की नाही? समजा मी कुणाशी बंधुभावानं वागलो नाही, शिक्षा होऊ शकते नाही? म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि न्याय हे कायद्याच्या चौकटीत आणणाऱ्या गोष्टी आहेत, पण बंधुता मनात नाही यायला पाहिजे. जे ज्ञानोबाने सांगितले पसायदानामध्ये की तुझं माझं शत्रुत्व नष्ट व्हावं आणि आपण मित्रत्वासारखं वागावं, ही गोष्ट म्हणजे संविधानातली बंधुता. ही बंधुता असं सांगते की आपण हात काढ पोराव इकडं आहे का इथं? बंधुता असं सांगते की आपण एकमेकांच्या सोबत बंधुभावानं वागलं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे, प्रेम नावाची गोष्ट पेरली पाहिजे. मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये चांगलं चमचमीत असं जेवण बनत असेल ना आठवड्यातून एकदा तरी, मटण किंवा गोडधोड. मग एकदा गोडधोड बनवलंय किंवा मटण बनवलंय, बिर्याणी बनवलंय, तर एखादी प्लेट समोरच्या घरामध्ये जाते की नाही? त्यांच्या घरात तुमच्या घरामध्ये येते की नाही? असा कायदा आहे का? घरात मटण बनवलं की 1 वाटी देऊन यावी, आहे का? नसताना सुद्धा गेले कित्येक वर्ष ती घरात येते आणि जाते. हे बंधुतेचं स्वरूप आहे. आणि ती बंधुता आपण वाढवूया, जोपासूया, लोकांच्या मध्ये अधिक वाढवूया. आजूबाजूला ते द्वेषाचं चाललंय की नाही, त्याला जर बदलायचं असेल तर प्रेमच करायचं. तुम्हाला संविधानाबद्दल बरंच काय कळलं का? आज काही बरंच समजलंय का? मग आता एक काम करूयात आपण. हे संविधानाला किती वर्ष झालेत आज? किती वर्ष? 75 वर्ष. मग आपण बघा, घरातल्या 75 झालेलं कोणतरी असेल तर गोडधोड करतोय, केक कापून सेलिब्रेशन करतोय. आपण पण करूया का सेलिब्रेशन? करायचं. एक काम करायचं, प्रत्येकानं करायचं. आज संध्याकाळी घरात गेल्यानंतर घरातली एक साखरेची वाटी घ्यायची, वाटीभर साखर घ्यायची आणि माझ्या सोसायटी मधल्या, माझ्या गल्लीतल्या, माझ्या आजूबाजूच्या 5 घरामध्ये मी जाणार आणि त्यांना साखर वाटायची. साखर खा म्हणायचं, तोंड गोड करा म्हणायचं. ते म्हणतील, मग काय म्हणतील ते? का वाटायला काय साखर? तर त्यांना अभिमानानं सांगायचं, आपल्या देशाच्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेत, तोंड गोड करा. करायचं काही कोण कोण करेल? जमेल कोणाकोणाला? यांना अजून कळलेच नाही काय करायचं. कळले? कळले? कोण कोण करेल? हे जमेल, मला शक्य आहे, मी करेल. हे गोडवा पेरायचं काम करेल. बघा, तेव्हा हात खाली लावा. ज्याला स्वतःहून वाटतंय त्यांनी करावं. कारण बंधुता कायद्याची गोष्ट नाही, बंधुता नियमातनं आणणारी गोष्ट नाही, ती प्रेमातनच येऊ शकते. आणि आजूबाजूला आपल्या देशात जे द्वेषाचं चाललंय त्याला रिप्लेस करणं हे गोडव्यानंच होऊ शकतंय, प्रेमानंच होऊ शकतंय. ते काम आपण सातत्यानं करूयात. मगापासून आपण बरचसं समजून घेतलं, बरचसं बोललो. सगळ्यात शेवटी या स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुतेचं करायचं काय? तर एवढं म्हणेल
की संविधान जगण्याचा भाग बनावा, तळागाळापर्यंत तो विचार पोचावा, सारा देश सुखानं समाधानानं सहिष्णुतेने राहावा, जगात भारताचा गौरव व्हावा, राष्ट्रध्वज मानाने डोलावा, राष्ट्रध्वज मानाने. हे होणार कसं, ज्यावेळेला ही सगळी मूल्य आम्ही आमच्या जगण्याचा भाग बनवू. हे संविधान नावाचं पुस्तक काय आहे माहितीये का, तुम्हाला सांगू, एका वाक्यात सांगू का? हे पुस्तक म्हणजे की लाख लोक नव्हे, करोडो लोक जरी समोर आलीत, करोडो लोक जरी समोर आलीत या मूल्यांच्या विरोधातली, त्याला एकट्यानं भिडण्याची ताकद म्हणजे हे पुस्तक आहे. तुम्ही मला कोणी आधी बघितलंय कुठल्या व्हिडिओत नाही, एक फक्त ओळख सांगून जातो. मागे एक सरकारचा रथ आला होता, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळंच नाव होतं, यांच्या सरकारची हमी असं म्हणून. आता कोणते नाव रिप्लेस करा तुम्ही, भरून टाका तुम्हीच. आणि मी त्याला प्रश्न विचारले, मला सांगा देशाचं नाव काय? भारत. मग सरकारचं नाव काय पाहिजे? भारत सरकार. एवढं लॉजिक तुम्हाला पण कळतंय. त्यांनी काहीतरी व्यक्तीच्या नावानं आणलं होतं, यांच्या सरकारची हमी. मी प्रश्न विचारला, देशाचं नाव भारत सरकार असेल, भारत असेल तर सरकारचं नाव सुद्धा भारत पाहिजे. हा रथ मागे घेऊन जायचा. आणि त्यानंतर 75 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ते रथ अडवले गेले. भारताच्या सरकारला ती रथयात्रा बंद करावी लागली. ही ताकद आहे संविधानाची. त्यामुळं बाळांनो, आपण एकटे तर नाहीच नाही, काय एकटे तर नाहीच नाही, आणि आम्ही दुबळे पण नाही. ताकदवान पुस्तक आपल्या सोबतीला आहे. हे ताकदवान पुस्तक समजून घेऊया, वापरात आणूयात, आणि याचा प्रचार आणि प्रसार करायचं काम करूयात. फक्त प्रचार प्रसार करायचा नाही, तर आमच्या जगण्याचा भाग बनवूयात. हे ज्या वेळेला बनवू त्यावेळेला आम्हाला असलेला, अपेक्षित असलेला, तुम्हाला अपेक्षित असलेला भारत आम्ही घडवू. भगतसिंगाला अपेक्षित असणारा भारत घडवू. भगतसिंगाचं वाक्य होतं, आजादी हमारा मकसद नाहीये. आजादी हमारा मकसद नाहीये. हे राष्ट्र समाजवादी व्हावं, हे लोकांच्या उपयोगाचं व्हावं, लोकांचं राष्ट्र व्हावं, असं त्याच्या स्वप्नातला भारत घडवण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही मगापासून मला ऐकलं, तुम्हाला जास्त काही आजचं समजलं असेल, बरंच तुम्ही समजून घेतलं असेल. फक्त 2 वाक्य सगळ्यांना सांगत सुटायचं. मी 2 वाक्य सांगू, माझ्यासोबत म्हणाल? आमच्या आजूबाजूला जे काही चांगलं घडतंय, चांगलं वाटतंय, असं घडतंय, हे सगळं संविधानाची अंमलबजावणी होते म्हणून घडतंय. वाक्य सोपं आहे की नाही? बघा, तुमच्या घरात आनंदाची चांगली गोष्ट घडली असती तर त्याचा अर्थ मूल्यांच्या बाजूला काहीतरी घडलंय. पण आता वेगळं वाक्य आहे दुसरं, आमच्या आजूबाजूला जे काही वाईट घडतंय, नको असलेलं घडतंय, हे सगळं संविधानाची म्हणजेच मूल्यांची अंमलबजावणी झाली नाही म्हणून घडतंय. अख्खा देश 2 वाक्यात आहे की नाही? बरोबर. आता चांगल्या गोष्टी घडवूयात. ही एक अशी गोष्ट आहे की जिला शेवट नाही. संविधान नावाची गोष्ट अशी आहे, तिला सुरुवात झाली 26 नोव्हेंबर 1949 ला, पण तिला शेवट नसलेल्या गोष्टीची पात्र आपण आहोत, नायक आपण आहोत. आपण जेवढ्या पद्धतीने या गोष्टीला चांगलं बनवू तेवढी ती गोष्ट चांगली बनणार आहे. तुम्हा सगळ्यांना या संविधानमय भारताच्या सदिच्छा देतो. पूर्ण विराम देऊ का स्वल्प विराम देऊ आता माझ्या बोलण्याला? थांबा एकदा. गोष्टच न संपणारी आहे, त्यामुळे मी थांबून तरी कसा उपयोगाचा आहे. स्वल्प विराम देतो आणि तात्पुरतं थांबतो. जय भारत. Thank you so much, sir. I request Shahnaz Parveen ma'am to extend vote of thanks. Thank you. सर्वप्रथम इस पावन मंच को नमन। आदरणीय राजवैभव सर, आपने जो संविधान के बारे में बच्चों को मार्गदर्शन किया है वो काफ़ी अमूल्य है। हम एमजीएम परिवार की ओर से, एमजीएम विश्वविद्यालय की ओर से आपका तहे दिल से आभार व्यक्त करते हैं। आपके लिए 2 शब्द कहना चाहती हूँ।
मैं कह तो दूँ तुझको ऐ सबा, मगर तेरी भी बेदिली ज़रूरी है। ये जो तू लहरा जाती है ना परचम अपना, इसकी आमाद बेइंतहा फितूरी है। यूं ही सोच के परख्चे नहीं उड़ते, कोई तूफान जहन के लिए लाजमी है, कोई तूफान जहन के लिए लाजमी है। हमारे जहन के लिए आपने एक तूफान खड़ा किया है, उसके लिए तहे दिल से आपका बहुत बहुत आभार। हमारे आदरणीय वंदनीय माननीय कुलपति डॉक्टर अंकुश राव जी कदम सर का मैं तहे दिल से आभार व्यक्त करती हूँ। ये कार्यक्रम जिनकी बदौलत हुआ है वो हमारे आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर रेखा शेड़के मैम, डॉक्टर सोनकामरे सर, प्रकाश सर, डॉक्टर जरदा बंसारी मैम, उपस्थित सभी सम्माननीय अध्यापक प्राध्यापक वृंद और सभी प्यारे छात्रों का मैं एमजीएम विश्वविद्यालय की ओर से तहे दिल से आभार व्यक्त करती हूँ। बहुत बहुत शुक्रिया। और ये कार्यक्रम अध्यक्ष की ओर से यही समापन होता है ऐसा घोषित करती हूँ। धन्यवाद। राजवैभव सर, मी एक गोष्ट सांगायची तुम्हाला। इथे जे विद्यार्थी बसलेले आहेत हे संस्कार विद्यालय आणि क्लोरोडेलचे विद्यार्थी आहेत। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की तुम्ही ज्यावेळेस प्रश्न विचारला की भारताचं संविधान हे पुस्तक कोणी कोणी बघितले, त्यावेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हात वर केले। त्याचं कारण असं आहे की हे विद्यार्थी दररोज संविधानाची डायरी लिहितात आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इथे डायरी आणलेली आहे। तुम्ही वर करून दाखवा की ती डायरी कशा प्रकारची आहे। संस्कार विद्यालयाचे हे विद्यार्थी आहेत आणि आणखीन एक वैशिष्ट्य हे विद्यार्थी लोकशाही कशा पद्धतीने जगतात हे मी तुम्हाला सांगतो। तू उभी राहा, स्टँड अप प्लीज। असं ते थोडंसं पाठीमागे बघ। तिच्या पाठीवरती लिहिलेलं आहे बी द चेंज, आणि चेंज म्हणजे काय तर ती आहे डेमोक्रेसी। आणि म्हणून हे लोकशाही जगतात ही, आणि हे संविधान वाचतात आणि संविधान लिहितात ती। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांचं श्रेय जे आहे हे श्रेय त्या शहनाज मॅडमला जातं, कारण त्यांनी ही संविधानाची डायरी नावाचा प्रकल्प आमच्याकडे सुरू केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एका जोरदार टाळ्या। हा संविधानाचा रथ महात्मा गांधी मिशन ही लहानपणापासूनच या विद्यार्थ्यांमध्ये पुढे घेऊन जाण्याची जी ऊर्जा आहे ते पेरत जातं आणि हे विद्यार्थी सातत्यानं हा रथ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे या सगळ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन, आणि सर या ठिकाणी आले त्याबद्दल महात्मा गांधी मिशनच्या वतीने पुन्हा एकदा आभार।